त्यानंतर मंडप डेकोरेटर तांडेल यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती होणार आहे। तांडेल यांना देखील विनंती आपण यावं। अल्पेशजी थरगुडे यांच्या शुभ हस्ते लाईव्ह टीमचं आमचं स्वागत होतं। KWTV या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण केलं गेलं। घर बसल्या प्रेक्षकांनी या मॅचचा आनंद घेतला। मी तांडेल मंडप डेकोरेटर यांना विनंती करा आपण देखील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय। हिंदीचा अतिशय सुप्रसिद्ध आवाज, महाराष्ट्राचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रवीण दुगडे सर यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती होतोय। प्रशांत दादा शेंडे आणि त्याचबरोबर अल्पेशजी थरगुडे यांच्या दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं स्वागत मात्र या व्यासपीठावरती केलं गेलं। आपण आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय। व्हॉइस ऑफ खोपोली तुषार धुमाळ यांचा सन्मान केला जातोय। आलेल्या सगळ्या ग्रामस्थांचं, खेळाडू मित्रांचं आपण पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय। लवजीचे ग्रामस्थ असतील, चिंचवलीचे ग्रामस्थ असतील, मुळगावचे ग्रामस्थ असतील, सुभाषनगरचे सगळे सहकारी असतील, ग्रामस्थ असतील, वासरंगचे असतील ग्रामस्थांचे, सगळ्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं इथे स्वागत करूया, आभार देखील व्यक्त करूया। DJ ऋषी मुळगाव यांचं देखील स्वागत होईल, त्यांना देखील विनंती आमच्या स्वागताचा स्वीकार आपण करावा। साहिल माने या आपण स्वागताचा स्वीकार करावा। प्रशांत दादा शेंडे पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र त्याचं स्वागत होतंय। DJ ऋषी यांचा अतिशय सुंदर ही साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून आमचा प्रेक्षकांपर्यंत जातोय। पुन्हा एकदा ज्यांनी या स्पर्धेला सरळ हाताने मदत केली सगळ्यांचा आभार व्यक्त करण्यात आपण सरळ बक्षीस समारंभाकडे वळतोय। अतिशय चमचमत्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदरणीय शुभमभाई कडव साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या ट्रॉफ्या लाभल्यात। ओसिस वॉटरचे प्रोप्रायटर ओनर म्हणून ज्यांची गणना केली जाते त्यांना आपण या व्यासपीठावरती देखील पाहिलं। 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीकडे आपण वळतोय। पळसझरी संघाच्या कर्णधाराला विनंती आपण यावं। 5वा क्रमांक पळसझरी संघाच्या माध्यमातून जातोय। पळसझरी संघाचे कर्णधार जर इथे असतील, खेळाडू असतील तर आपण यावं। 5वा क्रमांक जातोय टीम पळसझरी संघाकडे आणि हा पुरस्कार देतील कुंदनबाई शेंडे। कुंदनबाई शेंडे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय पळसझरी संघाला। पळसझरी संघासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा। त्यानंतर 4था क्रमांक जातोय 36 विभागामध्ये टीम भोकरपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती आपण आपली ट्रॉफी घेण्यासाठी यावं। पहिली नाईट रजनी खेळली आणि पहिल्याच नाईट रजनीमध्ये सर्वोत्तम खेळ त्यांनी दाखवलाय आणि ही ट्रॉफी देतील सन्माननीय आमचे संतोषजी गायकवाड। त्याचबरोबर सुनील भाईंना देखील विनंती आपण देखील या ट्रॉफीचा मान भोकरपाडा संघाला द्यावा। टीम भोकरपाडा संघासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा। तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे। तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे जय हनुमान सुभाषनगर संघाकडे।
मी कर्णधाराला विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं आणि पारितोषिक देतील. रोहितजी तरगुडे, जैन गुरव आणि त्याचबरोबर मतेवार सर, सगळ्या मान्यवरांना विनंती आपण हे पारितोषिक सुभाषनगर जय हनुमान सुभाषनगर संघाकडे जात आहे. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. सुभाषनगर संघाच्या कर्णधाराशी आपण संवाद साधणार आहोत. नीरज, कदाचित माझ्या माहितीनुसार ही पहिली नाईट रजनी आहे आणि या पहिल्याच नाईट रजनीमध्ये अतिशय जबरदस्त खेळ तुम्ही केला. मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करून फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झालात. कसा राहिला प्रवास आणि कशा पद्धतीने या स्पर्धेकडे तुम्ही पाहिलं? सगळ्यात पहिले मी आमचे फाउंडर अजय कनोजी अजित यांना हे करतो. यांनी मागच्या वर्षी ही टीम बनवली. आम्ही मागच्या वर्षी एक ही मॅच नव्हतो जिंकलो. नंतर यावर्षी बरेच चेंजेस केल्या. डेली मॉर्निंग प्रॅक्टिस केली. तरी 10 मॅचेस हारल्यानंतर आम्ही 11वी टुर्नामेंट मारली ही नाईट पहिल्यांदा. तर ही आणि बरेच लोक आहे आमच्या अख्खी गावाने जे सपोर्ट केले त्यासाठी सगळ्या गावाल्यांना धन्यवाद. बरेच लोक रात्रभर थांबले आणि आमचे बरेच प्लेयर आहेत ज्यांनी भरपूर सपोर्ट केला. काम सोडून वगैरे पण सकाळी मॉर्निंग प्रॅक्टिसला आले, नाईट करून सकाळी प्रॅक्टिस करतात. असेही पोरं, त्यांनाही खूप धन्यवाद. ही अख्खी टीमची मेहनत आहे. या आयोजनाबद्दल काय सांगाल? अर्थातच अल्पेजी थरगुडे, प्रशांत शेंडे पाटील यांनी केलेलं हे आयोजन, दोस्ती फाउंडेशनचं ही नाईट रजनी आणि या नाईट रजनीचा प्रवास तुमचा कसा राहिला? या मैदानावरती खेळताना मनामध्ये काय भावना होत्या? मनामध्ये तर आधीच होतं की नाही आता एवढं प्रॅक्टिस केलं तर आपल्याला आहे, आपला नंबर आहे. बॉलिंग साईड खूप चांगली होती आणि अल्पेश आणि दादांना खूप धन्यवाद जे आम्हाला एवढं सपोर्ट केला. त्यांनी आमची स्टार्टिंगपासून त्यांचा आमचा खूप सपोर्ट होता, त्यासाठी त्यांना धन्यवाद. त्यांनी भरपूर तुम्हाला सपोर्ट केला, पण येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना तुमच्या सपोर्टची गरज लागली तर नक्की तुम्ही खंबीर त्यांच्या पाठीशी उभे राहाल का? हनुमान टीम राहणार राहणार. बघा, लाईव्ह कव्हरेज केला जातोय. खरी स्पर्धा थेट 7 समुद्रा पलीकडे देखील पाहायला मिळाली. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जबरदस्त तुमचा खेळ या स्पर्धेमध्ये राहिला. जरी 3रा क्रमांक आला असेल तरी प्रत्येकाच्या मनामध्ये तुम्ही 1 नंबरचं घर केलंय. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेसाठी तुम्हाला आमच्याकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता नीरज, जो सुभाषनगर संघाचा कर्णधार आहे. यानंतर आता उत्कृष्ट फलंदाजाकडे आपण वळतोय. उत्कृष्ट फलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये ज्यानं चौकार मारले, षटकार मारले, जवळजवळ 94 धावा ज्या खेळाडूनं आपल्या बॅट मधनं या मैदानावरती पूर्ण केल्या, तो खेळाडू ठरतोय. कोण असेल? टीम सुभाषनगर कोण असेल? आपण खेळाडूलाच विचारूया कोणती सायकल त्याला पाहिजे. तो खेळाडू आहे यादवांचा हिमांशू. 94 धावांचा खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. जबरदस्त इनिंग ज्यानं साकारली. मोक्याच्या क्षणी चौकार षटकार मारून आज मात्र या स्पोर्ट्स सायकल वरती तो सवार झालाय. मी मान्यवरांना विनंती करतो, शरदभाई घोडविंदे असतील, सन्मान्य आमचे शेंडे साहेब असतील, विशाल ठकेकर साहेब असतील, आमचे अण्णा असतील, सगळ्यांना विनंती आपण यावं. हे पारितोषिक हिमांशूला आपण आपल्या शुभ हस्ते द्यावं. या हिमांशू,
हिमांशू यावं लागेल. सायकल जप्त होईल नाहीतर. सायकल घेऊन जा. पुढच्या वर्षी कदाचित तुम्ही जर सिरीज मध्ये आला तर तुम्हाला माईकच देऊ. आता उत्कृष्ट गोलंदाजाकडे आपण वळतोय. तिखट आणि भेदक निधड्या छातीनं ज्यांनी गोलंदाजी केली असा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय या स्पर्धेमध्ये. 10 विकेट ज्याच्या नावावरती आहेत असे 2 खेळाडू 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. आणि या स्पर्धेमध्ये आयोजकांचं मन देखील खूप मोठं आहे. त्यामुळे 2 गोलंदाजाचा इथे उल्लेख झालाय. जसे 2 मित्र एकत्र आले आणि दोस्ती फाउंडेशनचं हे आयोजन अतिशय सुंदर झालं त्याच पद्धतीनं उत्कृष्ट गोलंदाजासाठी दोन्ही खेळाडूंचं इथे मात्र गणना केली गेली आणि त्या दोन्ही खेळाडूंना मी आमंत्रित करतो. एक आहे अभिषेक यादव जो सुभाषनगर संघाचा आहे आणि दुसरा आहे सप्रेम थरकुडे जो लवजी संघाचा आहे. या दोघांना विनंती आहे आपण यावं. 15 दिवस सायकल तुमच्याकडे ठेवा. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आदरणीय रोहनजी शेंडे त्याचबरोबर प्रशांतजी खेडेकर आणि रणजितजी केलंजे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब या दोन्ही खेळाडूंना आपण द्यावा. सप्रेम. आता आपण सप्रेमशी संवाद साधणार आहोत. एक जबरदस्त गोलंदाज डाव्या हाताचा फिरकीचा बादशाह आणि त्याचबरोबर अभिषेक यादव दोघांशी आपण संवाद साधू. सप्रेम या स्पर्धेमध्ये खेळताना मनामध्ये काय भावना होत्या आणि ही स्पर्धा तुम्हाला आता लकी ठरले. बऱ्याच दिवसानंतर मला तरी असं वाटतं का तुमच्या हातामध्ये एक ट्रॉफी आलेली आहे उत्कृष्ट गोलंदाजाची. बॅकफूट वरती होते तुम्ही आता फ्रंट फूट वरती आलात तर काय म्हणाल या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदरच होतं आणि बॅकफूटला मी पडलो कारण की माझा फिटनेस सध्या बरोबर नाही आहे कामामुळे आणि बरेच दिवस चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न करत होतो. टीमला जिंकवणं हेच माझं नेहमी लक्ष असतं आणि त्याच जिद्दीने मी आज खेळलो. जिद्द तुमच्या मनामध्ये होती पण चिकाटी देखील पाहायला मिळाली आज. तुमच्या समोर आणखीन एक गोलंदाज आहे ज्याच्या नावावरती 10 विकेट आहेत, अभिषेक यादव. त्या गोलंदाजाबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्याची मेहनत मी बघितलेली आहे आणि लहानपणापासून मी बघत आलो. तो चांगली बॉलिंग टाकतो. आता मला बरीच वर्ष झाली खेळून तर मी ती सायकल त्याला डेडिकेट करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सप्रेम साठी. मोठं मन लागतं प्रत्येकाचं आणि हे मोठं मन सप्रेमनं दाखवलंय. अभिषेक यादव यांना मात्र ही सायकल सप्रेम यांच्या शुभ हस्ते दिली जाईल. अभिषेक यादव जरा एक बिग स्माइल वाला फोटो सप्रेम बरोबर होऊन जाऊ द्या आणि त्यानंतर तुमची देखील बाईट होईल. या अभिषेक यादव खूप कमी बोलतो आणि खूप जास्त हसतो असा खेळाडू आहे. याची गोलंदाजी खरंच अतिशय सुंदर मी देखील पाहिली. सप्रेमच्या 10 विकेट होत्या आणि अभिषेकच्या देखील 10 विकेट होत्या. सप्रेमनं सांगितलं का अभिषेकची गोलंदाजी माझ्यापेक्षा सुंदर आहे आणि माझ्या वाटेला बऱ्याच वेळा अशा ट्रॉफ्या आल्यात आणि अभिषेकची सुरुवात सुंदर असल्यामुळे मी त्याला ही सायकल देत आहे. पण आता अभिषेक कसं वाटतं ही सायकल तुम्हाला मिळाले? किती राऊंड माराल रोजचे? क्रिकेट साठी माराल की अजून कशासाठी माराल ते देखील तुम्ही सांगा मला.
क्रिकेटसाठीच. कशी वाटली ही स्पर्धा? अल्पेश भाईंचं आयोजन, आपल्या प्रशांत भाईंचं हे आयोजन, तिथे तुम्हाला संधी आणि त्याहूनही उत्तम असं सायकल तुमच्या वाटेला आली आहे. आयोजन खूप सुंदर आहे दादा आणि सायकल म्हणजे आता प्रॅक्टिस केली तर एवढा रिझल्ट पाहिजेच आपल्याला. जबरदस्त रिझल्ट लागलाय तुमचा, पण या सायकल नंतर तुमच्याकडे बाईक येईल पुढच्या वर्षी याच स्पर्धेच्या माध्यमातून, अशी आपण अपेक्षा करूया. म्हणूनच मी म्हटलं ना का या स्पर्धेनंतर तुमच्याकडे बाईक येईल अशी आपण अपेक्षा करूया, कारण येणाऱ्या काळामध्ये सुभाष नगरच्या देखील मैदानावरती भव्य दिव्य अशी नाईट रजनी आपल्याला पाहायला मिळेल आणि केंद्रबिंदू कदाचित अल्पेश थरकुडेच असतील आणि आयोजक तर सुभाष नगरचे ग्रामस्थ असतील. आता खेळाडू मित्र देखील असतील. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे अष्टविनायक मुळगाव संघाच्या सगळ्या खेळाडूंना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. मी जयेंद्रभाई शेंडे यांना विनंती करेल आपण यावं. शरदभाई घोडविंदे असेल यांना देखील आमंत्रण आहे, आपण देखील यावं. संकेजी तावडे, रोहन थरकुडे यांना देखील विनंती आपण देखील या आणि सागर चितलकर यांना देखील विनंती आपण यायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभ असते आपल्या सगळ्यांच्या शुभ असते ही ट्रॉफी आपण देतोय. राजेश परदेशी अर्थातच कनोजा यांच्या देखील शुभ असते हा दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीचा मान आपण टीम मुळगाव संघाला देत आहोत आणि राजेश परदेशी यांच्या हातातून ट्रॉफी जाणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. रोहन तरकुडे आपण देखील या. अष्टविनायक मुळगाव संघासाठी जोरदार टाळ्या वाजवा. शुभम घोडविंदे आणि राजा केलंजे दोघांनी या. कॅप्टन टॉस साठी आहे की पूर्ण वेळ कॅप्टन आहे? राजाची आपण नक्कीच मुलाखत घेणार आहोत. शुभम घोडविंदेचा खेळ जबरदस्त पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. राजानं टीमला प्रजेसारखं जपलंय आणि वेळोवेळी राजाला आपण या टीमचा कर्णधार म्हणून पाहिलंय. राजा कसं वाटतंय हे मैदान? आता डेची नाईट झाली, नाईटची डे झाली आणि तुम्हाला इथे आता दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीचा मान देखील मिळालेला आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा तर खूप चांगली होती, आयोजन खूप चांगलं होतं. आम्हाला खेळायला सहभाग करून घेतल्याबद्दल अल्पेशजी थरकुडे यांचं धन्यवाद, प्रशांत शेंडे यांचं धन्यवाद. चांगली होती. या स्पर्धेमधला तुमचा प्रवास कसा राहिला? स्पर्धेमधला प्रवास आमचा चांगला होता. आम्हाला एक कॉन्फिडन्स या वर्षी आम्ही जिथं जिथं चांगल्या गटात खेळलोय तिथं तिथं आम्ही फायनलला राहिलोय. त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स चांगला होता. जेव्हा आम्ही टॉपच्या गटामध्ये होतो तेव्हाच आम्हाला असं कॉन्फिडन्स होता का आम्ही नंबरमध्ये जाऊ. नंबरमध्ये तर तुम्ही नक्कीच गेलात, पण फायनलचा प्रवास थोडासा अपुरा राहिलाय. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुढच्या हंगामामध्ये, पुढच्या येणाऱ्या मॅच मध्ये तुम्ही पहिल्या क्रमांकाचा मान पटकावाल अशी मी देखील अपेक्षा करतो. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या खेळाडूंना तुमच्या माध्यमातून काय संदेश असेल? आमच्या खेळाडूंना हे सांगाल, प्रॅक्टिसवर लक्ष द्या, रोज खेळायला या. रोज खेळायला या, कुटुंबाची जबाबदारी देखील घ्या आणि आपल्या कामधंद्यांना देखील तुम्ही वेळ द्या, एवढंच मी पण म्हणेल. आणि इथून पुढे आता आपण तुमच्या विजयाच्या कडे वाटचाल करणार आहोत, कारण की तुमची विजय हा आम्हाला देखील पाहिजे आहे. पहिल्या क्रमांकाचा मान कदाचित येणाऱ्या नाईट रजेमध्ये तुमचा असेल अशी आपण अपेक्षा करूया. अभिनंदन तुमचं. हा होता राजा
ज्यानं खऱ्या अर्थानं अष्टविनायक मुळगाव संघाचं कर्णधार पद भूषवलं आणि त्याच कर्णधाराच्या भूमिकेमध्ये सातत्यानं त्यानं उत्तम दर्जाची कामगिरी केलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज च्या ट्रॉफीकडे आपण वळतोय. आदरणीय विजूबाई हंगे यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. जे जातंय सुभाष नगर, लवजी, मुळगाव या तिन्ही संघांच्या खेळाडूंनी आता लक्ष द्या. ज्या गोष्टीसाठी सगळ्यांना वेळ लागलं होतं ती गोष्ट आता घडतीये. मॅन ऑफ द सिरीज भावेश सावंत कोण असेल? नीरज कोण असेल? शिवम सिंगनी तर सिरीज वरती सिरीज घेतली आहे. तर मॅन ऑफ द सिरीज जातीये ज्याच्या नावावरती 102 धावा आहेत आणि 6 विकेट नोंद केल्या गेल्यात. टाळ्या आधीच वाजल्यात. कदाचित आमचा बाळा असू शकतो. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय मॅन फ्रॉम मुळगाव शुभम घोडविंदे. शुभम घोडविंदे ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आता याच एलईडी टीव्ही वरती तो आपली 102 धावांची इनिंग आणि 6 विकेटचा खेळ सातत्यानं पाहत राहील अशी अपेक्षा आपण करूया. शुभमचा खेळ आवडला असेल तर जरा विदाऊट जीएसटी जोरदार टाळ्या वाजवा. बघा मुळगाव संघात टाळ्या वाजत नाहीयेत. कदाचित शुभमचा खेळ आवडला नाही. लवजी संघात जास्त वाजतायत आणि तिकडे सुभाष नगर मध्ये देखील जास्त वाजतायत. आणि सुभाष नगर संघाने खरंच खूप चांगली कामगिरी केली. शुभम घोडविंदे या आता. धन्यवाद डीजे. वडिलांसमोर सिरीज घेतली आहे. होम पीजे घरच्या मैदानावरती खेळताना दुसरा क्रमांक पटकावला. सिरीज तुमच्या वाटेला आली. स्पर्धा अतिशय सुंदर सगळ्यांनाच वाटतंय झालेली आहे. तुम्हाला या स्पर्धेबद्दल काय वाटतं आणि कसा तुमचा हा प्रवास होता? काय रणनीती तुम्ही आखली होती? खरं तर बोलायला गेलं तर माझ्या वडिलांचा सपोर्ट मला नेहमी असतो आणि माझी फॅमिलीचा सपोर्ट खूप असतो. माझी आई माझी मम्मी घरी मॅच बघत असेल तर त्या दिवशी रात्रभर जागी होती. खरं तर तिच्यासाठी थँक्स बोलेल मी, कारण की तिचा सपोर्ट माझ्यासाठी खूप असतो. आणि आयोजकांना थँक्स बोलतो की त्यांनी आम्हाला इथे खेळायला संधी दिली. नक्कीच आई वडिलांचा सपोर्ट तुम्हाला खूप सारा आहे आणि हे तुमचं भाग्य आहे. कारण प्रत्येकाच्या वाट्याला हे लाभत नाही. पण आता या स्पर्धेमध्ये जर या टीव्हीची रिबीन कापायची असेल तर तुम्ही कोणाला सांगाल? नक्कीच माझे आई वडील, कारण की तेच माझे इन्स्पिरेशन्स आहेत आणि त्यांच्याकडून मी त्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळेच मी इथं हे सिरीज जिंकू शकलो. हा होता शुभम घोडविंदे मॅन फ्रॉम मुळगाव, ज्यानं मात्र दोस्ती फाउंडेशनच्या या स्पर्धेमध्ये सिरीजचा मान पटकावलाय. पण पहिल्या क्रमांकाचा मान पटकावणाऱ्या टीमला आता आम्ही आमंत्रित करतो. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन दोस्ती फाउंडेशन ट्रॉफीचा धावत येणार की पळत येणार ते म्हणतात. फटाका फुटल्यानंतरच येणार. सगळ्या मान्यवरांना विनंती असेल की आपण पहिल्या ट्रॉफीचा मान देण्यासाठी व्यासपीठावरती या. डीजेला देखील विनंती आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हे सॉन्ग नक्की झालं पाहिजे.
आणि नाचतील. नेहमी लाजतात पण आज नाचतील. अल्पेश 11 लवजी संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. चला या व्यासपीठावरती. राजेश परदेशी, आपला देखील डान्स झाला पाहिजे. Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion. Champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Come on, come on. Champion, we are real champion. Champion, we are real champion. Champion, we are real champion. जबरदस्त कामगिरी टीम लवजी संघाची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि त्याच जोरावरती पहिल्या क्रमांकाचा मान दोस्ती फाउंडेशन आयोजित अल्पेशजी थरकुडे, प्रशांत दादा शेंडे पाटील यांच्या आयोजनामध्ये पहिल्या क्रमांकाचा मान टीम लवजी संघानं पटकावला. आणि इथे मात्र ट्रॉफीचा स्वीकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्षण मात्र गोड आहेत. बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर लवजी संघानं पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला मात्र आज हात लावलाय आणि तो अतिशय सुंदर हा क्षण आहे, ज्या क्षणाचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळे आहोत. आणि WT वाहिनीद्वारे आपण हे थेट प्रेक्षेपण पाहतोय. घर बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं, मैदानावरती उपस्थित सगळ्या खेळाडू बंधूंचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली, मध्ये बंड्या असतील किंवा आमचे सगळे सहकारी मित्र असतील, मंडप डेकोरेटर तांडेल असतील, त्याचबरोबर आमची लाईव्हची टीम असेल, DJ आपले असतील, सगळ्यांचा मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त करूया आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.